ओ ड्राइव करण्याचा प्रयत्न, पहिला बॉल, अंपायर सिग्नल बाईट बॉल, आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू पिचिंग झालाय. पंच आमच्याकडे वळतात अमितजी डांगरे सर आणि आयसीसी नियम क्रमांक 25 नुसार बाईट बॉल या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. अत्यंत चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. 2 दिवस या ठिकाणी थोडासा विरंगुळा म्हणून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, परंतु या स्पर्धेचे उद्दिष्ट काही वेगळेच आहेत. हे तुम्हाला नक्कीच त्याचं विश्लेषण सुद्धा आम्ही करू. या ठिकाणी आणखीन एक चेंडू वाईट तुम्हाला पाहायला मिळाला आहे. धाबसंख्या धावफलकावरती अतिरिक्त 2 धावा. सुरुवात थोडीशी खराब मित्रमंडळींना गोलंदाजी करत असताना दत्तकृपा डोंबिवली संघाची, कारण गोलंदाज थोडेसे दिशेपासून भरकट आहेत. दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाही आणि आता गोलंदाज पहिल्या षटकामध्ये थोडेसे भरकट आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ बॅटची कडा, मागे चाललाय बॉल, गलीमधून ट्रॅव्हल झालाय, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, थोडासा उताराचा भाग आहे आणि आता बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील बदलापूर स्ट्रायकर्स टीमला 4. संघांकडे खेळाडू अत्यंत चांगले आहेत, आपल्याला पाहायला मिळतील आणि चांगला खेळ शेवटपर्यंत ही मॅच बघण्यासारखी राहील. चुरशीची लढत होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. गोलंदाज हो यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगदी आपण पाहतोय साईनाथ मसने नुकताच बारामतीला त्याला गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे रेसिंग स्पर्धेमध्ये. तोच खेळाडू महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता सेनेच्या माध्यमातून अनेक स्पर्धा होत असतात. मग खो खो असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, रेसिंग स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धा असतात आणि या सर्व स्पर्धा महावितरण यांच्या विभागातून या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. सर्व महावितरणाचेच खेळाडू त्या ठिकाणी दाखल होत असतात, पार्टिसिपेट होत असतात आणि त्यामधून साईनाथ मसने हा एक चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे, सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 2 चौकारांनिशी पुढे चालली आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आलाय बदलापूर स्ट्रायकर्स टीमला. धावा मिळतील 4. गोलंदाज वरती आक्रमण करण्यात आलं. सचिन वरती 14 धावा धावफलकावरती आहेत. हो आणखीन एक कव्हरच्या दिशेने इनफिल्डचा क्लिअर वापर करत असताना आपण पाहतोय इनफिल्डला भेदत दुभागत बॉल चाललाय सीमा पार आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा केलाय. तो बॅटिंग करत असताना साईनाथ मसने. धावा मिळतात 4. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू खराब टाकल्यानंतर प्रत्येक बॉलमध्ये चौकार सुद्धा आलाय. एकंदरीत आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतील धावा धावफलकावरती आहेत 18 धावा. शेवटचे काही चेंडू शिल्लक. गोलंदाज सज्ज सचिन. हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. स्वतः विशाल मात्रे जज करताय, रक्षक होते, चांगला झेल टिपला जाईल आणि आता फलंदाज होईल बाद. अगदी आपण पाहतोय धक्का पहिला लागेल टीम बदलापूर स्ट्रायकर संघाला. फलंदाज बाद. नाही, रोशन मुसळे संघाची बांधणी करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांनी एक मजबूत संघ बांधलेला आहे. पाहावं लागेल आता या मॅच मध्ये कसं क्रिकेट आहे. दोन्ही संघांची तुलना केली ना तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत, एकाच ताकदीचे आहेत. प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतील आणि आता तसा खेळ सुद्धा या मॅच मध्ये होणार आहे. धावसंख्या धावफलकामध्ये 18 वरती साई मसने बाद झाला, जो मात्र सातत्याने जे के शेलू या संघाला प्रेझेंट करत असतो आणि आज या ठिकाणी बदलापूर स्ट्रायकर्स या संघामधून खेळत असताना. गोलंदाज सचिन, स्ट्रायकर अक्षय देशमुख.
ओ शॉट ऑफ लेन, अक्षय देशमुखचा पहिला वार, बॉल चाललाय सीमा पार, आलेला या इनिंगचा हा पहिला षटकार. चौकार षटकार आल्यानंतर जो जल्लोष पाहायला मिळतोय प्रत्येक संघाचा, तो या ठिकाणी ते खेळाडू व्यक्त करत असताना. धावा मिळालेत एकंदरीत 6-24 धावा पहिल्या षटकामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. नॉन स्ट्राइक एंडला सिद्धेश आहेत, अजून एकही चेंडू त्याने फेस केलेला नाहीये. या सर्वांना आमचे सन्माननीय उमेशजी भनगे यांच्या वतीनं बदलापूर स्ट्रायकर्सच्या संघाला बांधण्यात आलेलं आहे आणि टी शर्ट अर्थातच ड्रेस कोड सुद्धा त्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला आहे. या आपण भनगे साहेब यांना विनंतीला आपण मंचावरती यायचे. एक दिलदार हस्ती है, करोड़ों के बस्ती में एक दिलदार हस्ती आमचे उमेशजी भनगे. चोवीस धाबा आहेत आणि ते सुद्धा प्रचंड खुश आहेत. त्यांच्या संघाने पहिल्या षटकामध्ये 24 धाबा बनवलेले आहेत. सिद्धेश राऊतला तुम्ही पाहतायत जो स्ट्राइक एंडला. सिद्धेश राऊत यांना तुम्ही पाहतायत या ठिकाणी जे उपखजिनदार आहेत या संपूर्ण कमिटी पदाधिकारी आणि सदस्य. महाराष्ट्र राज्य 20 कर्मचारी अभियंता अधिकारी अभियंता सेना. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, आउटसाइड द लेग स्टंपचा चेंडू पाहायला मिळेल आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धाबेने ज्या पद्धतीने पहिल्या षटकाची सुरुवात गोलंदाज सचिनने अवांतर धाबेने केली तशी सुरुवात आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये अमोल ललित. पहिला चेंडू त्यांचाही खरा पाहायला मिळाला आहे. अवांतर धाव 25 धाबा 25. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगलं कमबॅक, कारण आता बदलापूर स्ट्रायकर संघाने धाबा चांगल्या बनवलेल्या आहेत. ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, शतकच्या पुढे सरसावले, थोडेसे फंबल, त्याचा पुरेपूर फायदा मिळेल बॅटिंग करत असताना सिद्धेश राऊत आणि अक्षय देशमुखला. दोन्ही खेळाडू बदलापूर ग्रामीण क्षेत्र आणि आता अगदी आपण पाहिलं तर बदलापूर स्ट्रायकर संघासाठी खेळत असताना नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मिड ऑफला सुद्धा खजिनदार साहेब फिल्डिंग करतात. ऑन साइडला बॉल चाललाय बड विकेटला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे कारण क्रिकेटची ती लाईफ लाईन आहे. खजिनदार महेंद्र रसाळ यांना तुम्ही पाहतायत, ते सुद्धा आता कदाचित आपण पाहतो खजिनदार आणि उप सह खजिनदार यांची मॅच चालू आहे. ही लढत दोन खेळाडूंमध्ये चुरस आहे. ओ लाईन चांगले पाहायला मिळाले. महेंद्र रसाळ जे खजिनदार आहेत, ज्यांनी जर झेल टिपली या मॅच मध्ये तर आमचे मुळे साहेब यांच्या वतीनं 500 रुपये देण्यात येईल, कारण ते मुख्य प्रसिद्धी प्रमुख आहेत. कारण त्यांचं नाव जिथे पारितोषिकाला येईल तिथे तो खेळाडू प्रसिद्ध झाला म्हणूनच समजा. गोलंदाज सचिन बॉल हो ऑन साइडला वर स्ट्रोक, क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक अक्षय देशमुखचा धमाका. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो अक्षयच्या पाठ मधून आलेला आणखीन एक षटकार. गायकरांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य क्रिकेट संघ कोकण प्रादेशिक कार्यालय कल्याण. चला गायके साहेब आणि सुभाष गायकर यांच्यातील लढत होणार आहे. या आपण टॉस साठी दोन्ही टीमला विनंती राहील. गायके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सुभाष गायकरांना विनंती राहील. हो पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्टामिंग महेंद्र रसाळ आलेत, झेल घेतलेला आहे आणि आता मुळे साहेब यांच्या वतीनं
500 रुपीजचं पारितोषिक सुद्धा देण्यात येणारे फलंदाज झाला बाद. धक्का दुसरा लागलाय अक्षय देशमुखच्या स्वरूपात. मुख्य प्रसिद्ध प्रमुख संतोषजी मुळे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आता त्यांचं एटीएम ऑन झालेलं आहे, ते सुद्धा विदाऊट पासवर्ड. नेक्स्ट बासमन परेश मैदानावरती दाखल झाले. धावसंख्या फलकावरती 34 धावा. या दरम्यान बांधफार्म डेरिवली तुम्हाला पाहायला मिळेल. हा सुद्धा खेळाडू अत्यंत चांगला आहे. रोशन मुसळे आम्हाला माहिती देतात चांगल्या चांगल्या खेळाडूंची बांधणी त्यांनी केलेली आहे आणि कदाचित आपण पाहतो रोशनला माहिती आहे 3 षटकाचे मॅच आहे. चांगल्या खेळाडूंना प्रमोट करण्याचं काम ते करतात. गोलंदाज सज्जात ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न बागे अगदी आपण पाहतो विशाल मात्रे चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत ही 22ची धाव मिळेल. कदाचित जेव्हा 22चा या ठिकाणी इशारा करण्यात आला मागच्या मॅच मध्ये कोणता तरी खेळाडू म्हणाला की आम्हाला एक्स्ट्रा 5 धावा देण्यात आलेले आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तेजस 35 धावा झालेले आहेत. चला कल्याण बदलापूर ग्रामीण सुपर किंग संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे सुभाष दादा गायकर आपण या ठिकाणी टॉस सुद्धा करणार आहोत आपण. नेक्स्ट मॅचचा सेकंड राऊंड मधून सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पस्तीस धावा फलकावरती षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज येतात. बॉलिंग ट्रॅक वरती दत्तकृपा 11 डोंबिवली संघाच्या वतीनं जयेश. एक जयेश सुद्धा तुम्हाला बदलापूर स्ट्रायकर्स मध्ये पाहायला मिळेल. जयेश जाटे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा मागे चालला बॉल आणि इथे एक सांभळेल लेग बाईज आहे. आय थिंक सो असं वाटलं की बॅटची कडा आहे परंतु संपर्क झालेला नाही आहे असं पंच सांगतात आणि आता अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल. एक या सुभाष दादा आपलं स्वागत आहे आणि आता आपण टॉस करू. विनंती राहील अध्यक्ष साहेब सूरजजी धामापूरकर आपल्या शुभेच्छा आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. गायके साहेब सुद्धा उपस्थित आहेत. स्वराज्य क्रिकेट संघ कोकण प्रादेशिक कार्यालय कल्याण संघाचे संघनायक गोलंदाज सज्जत. शेवटचा अंतिम षटक स्ट्रायकिंगला सिद्धेश. लाईन चांगली आहे. प्रचंड वेगवान चेंडू टाकण्यात आला होता आणि आता या ठिकाणी चेंडू बॅटचा काही संपर्क नाही आहे. सिद्धेश राऊत यांना मात्र अक्षरशः डॉमिनेट करण्यात आलेला आहे. ब्लँक स्ट्रोक होता. डॉट बॉल धावा फलकामध्ये स्थिर 36 धावा आहेत. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. समोर या ठिकाणी ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चला डीप मध्ये. एक कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पाहता पाहता कंप्लीट सुद्धा करण्यात आलेले आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकते 38 धावा. बदलापूर ग्रामीण सुपर किंग या संघाने टॉस जिंकलेला प्रथम क्षेत्ररक्षण त्यांच्या पतीने घेण्यात आले. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते मात्र प्रतिस्पर्धी टीमला. आणखीन एक चांगला बॉल. एक कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल आणि इथे थांबवलंय मित्रांनो सिद्धेश राऊतला. कदाचित आपण पाहिलं तर चेंडू बॅटचा व्यवस्थित सिद्धेश यांचा संपर्क जुळत नाही. याच कारणास्तव या ठिकाणी अगदी आपण पाहतो त्याच्या साथीने असणारा खेळाडू मैदानावरती स्ट्राईक एंडला परेश. या दरम्यान अगदी आपण पाहतोय स्विंग आणि मिस चांगली गोलंदाजी आहे.
इन स्विंगर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू थोडासा आतमध्ये आला टाकल्यानंतर आणि इथे मात्र हा सुद्धा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 to go. 39 धावा फलकावती आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. शेवटच्या बॉल वरती शेवट गोड करत असताना परेशच्या पाठ मधून आलाय ए बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावा झालेल्या 45. 15च्या सरासरीने आणि आता 46 धावांची गरज असणारे दत्तकृपा 11 डोंबिवली संघाला. कुणाल विषय जे कॉमेंटेटर आहेत त्यांना विनंती आहे की आपण माईकशी संपर्क करा. महेंद्र रसाळ साहेब तुमची वाट पाहत आहेत. कुणाल विषय आजच्या दिवशी आपण जाऊ. पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आणि सर्व कर्मचारी वर्गासह सहर्ष मनपूर्वक स्वागत. 46 धावांची गरज या मॅच मध्ये आणि आता 46 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. अक्षय देशमुख येतात सलामीला गोलंदाजी मार्क वरती. अक्षय देशमुख अगदी आपण पाहतोय वेग त्याची ओळख आहे आणि या ठिकाणी पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होता. स्ट्राईक एंडला विशाल मात्रे आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश. बॅच ऑन व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन. चांगली लाईन पाहायला मिळते. स्टीअर करण्याचा प्रयत्न होता या दरम्यान आपण जर पाहिलं तर डॉट बॉल टाकण्यात आलाय. विशाल मात्रे उसरगर जे खेळाडू, परंतु आज दत्तकृपा 11 डोंबिवली संघाला ते लीड करत असताना सलामीला
जरूर मैदानामध्ये ते दाखल झालेत. 46चं लक्ष्य. पहिला बॉल या ठिकाणी डॉट तुम्हाला पाहायला मिळाला अक्षय देशमुखचा. चांगली लढत शेवटपर्यंत आणि शेवटच्या बॉल पर्यंत ही चांगली झुंज चांगले मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऑन साइडला वर स्ट्रोक विशाल मात्रेच्या बॅट मधून एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. अक्षय देशमुख त्याच्या विरोधात आलाय पहिला वार चौकार. ठिकाणी आणखीन एक फटका जबरदस्त पाहायला मिळालाय आणि आता विशाल मात्रे यांच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आपण पाहतोय. सलग 2 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 46 धावसंख्येचं लक्ष असताना या मॅच मध्ये अक्षय देशमुख वरती आता आक्रमण करण्यात आलेलं आहे. विशाल मात्रेला माहिती आहे जेव्हा सामना क्रुशियल मुवमेंटला असतो तेव्हा चांगली बॅटिंग त्यांची नेहमी राहिलेली आहे. चला बॉल आपण सुपूर्द करा. षटक क्रमांक आपण पाहिला. पहिलं चालू आणि पहिल्या षटकावरती आता सुद्धा आक्रमण करण्यात आलं. पॉवर प्ले हो टॅप करण्याचा प्रयत्न बॅटची आतलीकडे पॉइंट मधून शतक पुढे आलेत. एकच धाव मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहतायत आणि आता एक सिंगल आली आहे. नक्कीच आपण पाहतो योगेश भोईर यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. प्रत्येक षटकारासाठी महेंद्र रसाळ यांच्या वतीनं ₹500 कॅश प्राइज असणार आहे. धावसंख्या फलकावरती 9. 46 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. 15ची सरासरी मेंटेन केली परंतु 15.33च्या सरासरीने या धावा चेस सुद्धा करायचे आहेत. शॉर्ट ऑफ लेन गुड लेंथ वरून चेंडू थोडासा टेक ऑफ झाला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय तोपर्यंत डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक अक्षय देशमुख सुद्धा करतात. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील असणारे स्टील 1 to go. 9 धावा धावफलकावरती आहेत. प्रति षटकामागे तुम्हाला 15.33च्या सरासरीने या धावा चेस करायच्या आहेत. दत्तकृपा 11 डोंबिवली संघासाठी हे टार्गेट असणार आहे. शेवटचा बॉल बॅटची कडा मागे चाललाय. अष्टी रक्षकाच्या पाठीमागे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत फक्त आणि फक्त केवळ एक धाव आली आहे. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. धावा धावफलकावरती 10 आहेत. येणारे 12 बॉल आता 36 धावांची गरज. बारा बॉल आणि 36 धावांची गरज आहे. कदाचित आपण पाहतो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जर खेळलं मैदानाच्या आतमध्ये तर 12 मध्ये राहुल चव्हाण सर किमान 6 षटकार जरी आले तरी सुद्धा सामना जिंकू शकतो दत्तकृपा 11 डोंबिवली. परंतु गोलंदाज सुद्धा भरपूर चांगलेत. अक्षय देशमुखने काय जबरदस्त गोलंदाजी केली. 2 चौकार त्याच्या विरोधात जरूर आले परंतु त्यानंतर सुद्धा कमबॅक त्याने केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज येतात साई मसने. षटक क्रमांक 2 मध्ये राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी ते तयार आहेत कारण राईट हँडेड गोलंदाज आहेत. राऊंड विकेटने सज्ज आहेत. शतक्षणामध्ये बदल थोडस बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता 12 बॉल 36 ची गरज आहे या मॅच मध्ये राऊंड विकेटने. चला कुणाल विषय यांना विनंती आपण कमेंट बॉक्स मध्ये यायचंय. महेंद्र रसाळ तुमची आवर्जून वाट पाहतायत जे खजिनदार आहेत संपूर्ण व्यवस्थापन समितीचे.
नक्कीच आपण पाहतो जेव्हा कमिटीमध्ये खजिनदार हे पद ज्यांच्याकडे असतं निश्चितच ते अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल आणि चांगली गोलंदाजी राऊंड विकेटने साईनाथ मस्ते यांना तुम्ही पाहतायत धावसंख्या फलकामध्ये एकने पुढे सरकते योगेश भुईर आणि विशाल म्हात्रे ही सलामीची जोडी आहे दोघांकडे पोटेन्शियल भरपूर आहे गुणवत्ता भरपूर आहे आणि आता ती गुणवत्ता या मॅच मध्ये त्यांना दाखवावी लागणार आहे सिद्ध करावी लागेल राऊंड विकेट म्हटलं जाताना अगोदर या ठिकाणी आपण पाहतो चेंडू ऑनसाइडला चेंडूला वळवला एक सिंगल आली आहे एकाच धावेवरती समाधान धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिले तर आता दोन्ही पुढे सरकत्या अगोदर सिद्ध व्हा लोक तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करतील असं म्हटलं जातं आणि आता मैदानाच्या मध्ये सिद्ध व्हावं लागणार आहे मग गोलंदाज असेल किंवा फलंदाज या मॅच मध्ये तसा प्रयत्न चालू आहे साईनाथ मस्ते बॅक ऑफ दी हँड चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता शतक्ष पुढे सरसवलेत एक टप्पा गेट बॉल चालला सीमा पार चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि तिथे थोडस बेसफील्ड पाहायला मिळाले बॉल सीमा पार मिळतील धावा 4 16 धावा आहेत 46 लक्ष होतं 12 बॉल मध्ये 36 धावांची गरज असताना आता 9 बॉल आणि आता विजयासाठी तब्बल 30 धावांची गरज 9 बॉल 30 गोलंदाज साई मसनी हो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बॉल चालला या ठिकाणी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑनला अक्षय देशमुख ॲक्युरेट थ्रो फेकी पाहायला मिळते चांगला थ्रो होता परंतु या ठिकाणी कलेक्शन थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं हरकत नाहीये परंतु लगेचच बॅकअप देण्यात आलेलं आहे या ठिकाणी मिळते एकच धाव सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल शांत आणि संयमी सुरुवात 8 बॉल शिल्लक आहेत 29 धावांची गरज आहे मॅच मध्ये राऊंड विकेटने साई मसने स्ट्राइक एंडला विशाल मात्रे क्षेत्ररक्षक जज करतायत अक्षय देशमुख त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय एक टप्पा घेत सीमा पार धावा मिळतील आणखी 4 दत्तकृपा डोंबिवली संघाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा इक्वेशन बदलले येणारे 7 बॉल शिल्लक विजयासाठी 25 धावांची गरज 7 बॉल आणि आता 25 धावांची गरज आहे मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळणार आहे नेट टू नेट फाईट तुम्ही पाहतायत पैसा वसूल मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळेल ओ या दरम्यान केसून मारण्याचा फटका होता अगदी आपण पाहिलं तर प्रयत्न होता या ठिकाणी फटक्याला थोडस बनवायचं होतं संपर्क नाही आहे शॉर्ट ऑफ लेनच्या बॉलवरती आणि चेंडू सरळ शहरावरती आदळतोय तो परत लेग बायच्या रूपाने मिळते एक सिंगल धाव धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहिले तर 46 टार्गेट होतं टीमची टोटल आता 2 षटकानंतर 22 वरती पोहोचलेली आहे म्हणजे आता विजयासाठी 6 बॉल 24 धावांची गरज आहे 6 बॉल 24 धावांची गरज प्रति चेंडू मागे आपण पाहिलं तर 4 धावांची गरज आहे म्हणजे जणू काही 400च्या स्ट्राईक रेटने या धावा बनवाव्या लागणार आहेत 6 बॉल 24 नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला कोकण प्रादेशिक कार्यालय कल्याण स्वराज्य क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर ग्रामीण सुपर किंग या 2 टीम मध्ये या ठिकाणी सामना होणार आहे सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच 6 बॉल 24 धावांची गरज षटक क्रमांक अंतिम तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज सज्ज होतात बॉलिंग ट्रॅक वरती बदलापूर स्ट्रायकर्स टीमच्या वतीनं गोलंदाज तेजस नक्कीच आपण पाहतो आमचे अविनाश भोपी सुद्धा इन ऍक्शन मध्ये अविनाश तरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या त्यांना विनंती राहील स्वागत आहे आपलं अविनाश तरे जे अमिरशा इलेक्ट्रिकलचे सर्वे सर्व आहेत जय कोलंबो माता शेलूचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत साईनाथ मस्ते व्हाट अ कॅच ब्रिलियंट आउटस्टँडिंग कॅच या ठिकाणी टिपण्यात आली आहे फलंदाज झालाय बाद परतावा लागेल बासमनला पहिला धक्का दत्तकृपा 11 डोंबिवली टीमला फलंदाज बाद
त्यांचा आनंद गगनात मावेन असा. मुळे साहेब रोशन मुसळेंना तुम्ही पाहतायत, त्यांचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. चला अभिरशा इलेक्ट्रिकलचे अविनाश तरे यांचे आगमन झालेलं, त्यांना विनंती आपण याच्या मंचावरती स्वागत आहे आपलं. एक चांगले पुरस्कर्ते आहेत ग्रामीण मधून. पाच बॉल आणि आता 24 धाबांची गरज आहे. अक्षरशः मी तर म्हणेन फटका खेळण्यासाठी विशाल म्हात्रे यांना भाग पाडलं. आणि का फटका खेचू नये, कारण 6 बॉल 24 धाबांची गरज आहे, हा देखील प्रश्न आहे. आणि तेव्हा मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावंच लागणार आहे. यासाठी मात्र विशाल म्हात्रे यांनी प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले असंच म्हणावं लागेल. आता 5 बॉल 24 ची गरज. राऊंड विकेट. हो, स्लोबर पद्धतीचा बॉल, कदाचित अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता मात्र इथे भीमर बॉल वरती आलाय षटकार. धाबा मिळतील एकंदरीत 7-3 दत्त कृपा 11 डोंबिवली संघाला. कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता सामना रफ अँड टफ पाहायला मिळाला. भीमर बॉल टाकण्यात आलाय गोलंदाजाने आणि आता या बॉल वरती असणारे फ्रीट. राऊंड विकेट. ओ कोलबा टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू टाकण्यात आलाय. कदाचित आपण पाहतो असं म्हणावं लागेल, हा चेंडू पाहिल्यानंतर राहुल सर असं वाटलं की मागचा चेंडू जणू काही गोलंदाजाच्या हातातून स्किड झाला असावा आणि त्यावरती आलेला षटकार होता. 7 धाबा मिळाला, परंतु आता चेंडू डॉट आलाय. 4 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 17 धाबांची गरज. शॉर्ट ऑफ लेन, आडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. शतरक्षक सज्ज आहेत, चांगला शतरक्षक अक्षयचं चेंडूला गॅदर केला, 1च धाव मिळेल. आता सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाहीये, कारण 3 बॉल शिल्लक आहेत. 16 धाबांची गरज आहे, म्हणजे 2 षटकार 1 चौकार याची नितांत गरज असणार आहे. जर या बॉलवरती मोठा फटका आला ना तर सामना बॅलन्स राहणार आहे या दोन टीम मध्ये. बदलापूर स्ट्रायकर्स विरुद्धात दत्त कृपा 11 डोंबिवली या दोन टीम मध्ये चालू असलेला हे घमासान युद्ध आहे. चांगले मॅच, नेट टू नेट फाईट आहे, हाय व्होल्टेज ड्रामा. 3 बॉल 16 धाबांची गरज. क्षमता या खेळाडूकडे, योगेश भोईरच्या बॅट मधून धावा येऊ शकतात हे चांगला माहिती आहे दत्त कृपा 11 डोंबिवली संघाला. 3 बॉल 16 धाबांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळते, पैसा बसून मुकाबला. योगेश भोईने जर सामना जिंकून दिला तर हेमंत पाटील यांच्या वतीने 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बॉल चालला लॉन्ग ऑफला, क्षेत्ररक्षक सज्ज, चिड़िया छिप गई खेत में. फलंदाज झाल्या बाद योगेश भोईर बॅक टू द पॅव्हलियन. आता 2 बॉल 16 धावांची गरज. संघ थोडेसे लेट झालेत पण थेट प्रवेश करतील. आणि आता या ठिकाणी बदलापूर स्ट्रायकर्स या संघाचा या ठिकाणी अडथळा निर्माण झालेला आहे. 2 बॉल आता 16 धावांची गरज. मैदानाच्या मध्ये दाखल झालेत अंकित. कदाचित महेंद्र रसाळ हेच म्हणत असेल की एखादा भीमर बॉल आणि त्यावरती षटकार, एखादा चमत्कार घडावा लागेल या मॅच मध्ये. नक्कीच मानद मॅच देण्यासाठी आमचे मुळे साहेब प्रसिद्धी प्रमुख मुख्य या ठिकाणी उपस्थित आहेत. 500 रुपये महेंद्र रसाळांना देण्यासाठी उपस्थित आहेत. ओ शॉट ऑफ लेन ऑन साइडला वळवलाय. आता मात्र या मॅचची फक्त औपचारिकता शिल्लक आहे, पूर्णपणे हवा काढून टाकली आहे गोलंदाजांनी या मॅचची. बदलापूर स्ट्रायकर्स अगोदर बॅटिंग मध्ये धमाल आणि आता गोलंदाजी मध्ये कमाल. शेवटचा बॉल 15 धावांची गरज. कुणाल विषय यांना विनंती राहिला आपण शेषी संपर्क साधा. शेवटचा बॉल ऑन साइडला, परंतु आता या चौकाराचा काही उपयोग नाही आहे. सामना जिंकलेला आहे. तर बदलापूर स्ट्रायकर्सच्या संघाने म्हटलं जाताना भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस काही कामाचा नसतो. चला मानाचा मॅच आपण देऊ. आणि या ठिकाणी
आणि झेल घेतल्याबद्दल या खजिनदार साहेबांनी झेल घेतला होता 500 रुपये तुमचे घ्या कारण उद्या संडे हे उपयुक्त ठरतील. ही महत्वाची बाब आहे विशेष बाब. ओके टाळ्या झाल्या पाहिजेत. 500 रुपये दिलेले आहेत एका झेलसाठी मुख्य प्रसिद्धी प्रमुख संतोषजी मुळे साहेब यांच्या वतीनं. आणि हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट